सर्व हळद उत्पादक शेतकरी व हळदीमध्ये कारोबार करणाऱ्या सर्व खरेदीदार, आडते, स्टॉकिस्ट, एक्सपोर्टर, प्रोसेसर सर्वांना सूर्या फार्मच्या वतीनं मी नमस्कार करतो। आणि आपण सूर्या फार्म या यूट्यूब चॅनलला जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन, आभार। यापुढे आपण सूर्या फार्म प्रोड्यूसर कंपनीच्या या चॅनलला असाच प्रतिसाद द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो। आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फॉरवर्ड करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, हळदीमध्ये कारोबार करणाऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना हळद या पिकाच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये काय होणार आहे, या भाव काय राहतील, काय परिस्थिती आहे याची अपडेट माहिती मिळेल। मी हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवत आहे। बरेचसे व्हिडिओ मी हिंदीमध्ये बनवले। हिंदीमध्ये बनवण्याचं कारण हळदीमध्ये कारोबार करणारे जे काही वेगवेगळ्या राज्यातील जे कारोबारी आहेत त्या सर्वांना हिंदीत व्हिडिओ पाहिजे होता, म्हणून मी केले होते। मी मराठी माणूस आहे, मला मराठीचा अभिमान आहे, परंतु हे सर्वांपर्यंत माहिती मिळावी, कारण मराठी लोकांनाही हिंदी समजते आणि हिंदीवाल्यांना हिंदी समजते, हे सर्वांसाठी तो मार्ग होता। परंतु बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की साहेब आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवा। तर आपणा सर्वांना मी सांगू इच्छितो की जे काही हळदीचे भाव एक तुफानी वेगानं वाढणार होते, हे आपण भविष्य सांगितलं होतं, त्याप्रमाणे वाढीला सुरुवात झाली होती। परंतु हळदीमध्ये अचानक एक परिवर्तन आलं, भाव दबावामध्ये गेले। याचं कारण असं झालं की त्याच दिवशी संध्याकाळी अतिशय धुवाधार पाऊस, जो अपेक्षित नव्हता, पूर्ण पावसाळ्यामध्ये पडला नव्हता, असा पाऊस पडला आणि त्या पावसाचा परिणाम हळदीच्या येणाऱ्या उत्पन्नावर दिसून येत आहे। आणि जेवढी घट अपेक्षित पकडली होती तशी घट येणार नाही, कारण पुढील एका महिन्याची पाण्याची व्यवस्था आत्ता हळदीची झालेली आहे। त्याच्यामुळं थोडी हळद एक महिना आणखी, हा डिसेंबर महिना भाव दबावात राहतील आणि जी काही जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये आवक येणारी होती काही एरियातून, आणि त्या एरियातली आवक सुद्धा कमी येणार आहे, कारण तिथे लागवड क्षेत्र खूप घटलेलं आहे, उत्पादन खूप कमी येणार आहे। आणि हे मार्केटला जेव्हा समजेल तर त्यावेळेस नक्कीच हळदीचे भाव वाढतील आणि आपल्याही एरियामध्ये जे काय हळदीची लागवड घटलेली आहे त्याच्यामुळं ही उत्पन्नातली येणारी घट तर येणारच आहे, कारण लागवड लेट झालेली आहे, अगोदर पाऊस नव्हता, हळदीनं फुटवा केलेला नाही आहे, हळदीवर वेगवेगळ्या रोगराई आहेत, या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत। त्याच्यामुळं जी काही घट होणारी आहे ती घट येणार आहे, परंतु जी आपण 40%च्या वर घट पकडली होती आता तशी परिस्थिती राहणार नाही आहे। आता हळदीची जी घट आहे ही 30%, मागच्या वर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेत 30% हळदीचं उत्पादन कमी येईल। त्याच्यामुळे हळदीचं उत्पादन जे आता उत्पादन घटीची जी जो रेशो आहे तो कमी झाल्यामुळं हळदीच्या भावाला थोडंसं दबावात जावं लागलेलं आहे आणि एक महिना तरी किमान भाव दबावात राहतील। जानेवारी फेब्रुवारीमध्ये परत हळदीमध्ये भाव वाढतील आणि तोपर्यंत ज्यांना शक्य आहे त्यांनी हळदी थांबावं, गरजेपुरती ज्यांना गरज आहे, कारण गरज ही कोणाचे पैसे घेऊन भागवण्यापेक्षा आपल्या जवळचा माल विकून ती गरज भागवणं योग्य आहे। त्याच्यामुळं प्रत्येकानं आपापल्या हिशोबानं आपल्या गरजेप्रमाणे निर्णय घ्यावा, एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू इच्छितो। मित्रांनो, हळदीच्या एका बाजूला जरी आपल्याला भावामध्ये कुठं वाटत असेल की बाबा थोडंसं घट होईल, परंतु आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होत आहे आणि आपल्या उत्पन्नामध्ये जी काही थोडी वाढणार आहे त्याच्यामुळं आपली नुकसान काही आपलं राहणार नाही, परंतु स्टॉकिस्ट ज्यांनी जास्त भावानं माल खरेदी केलेला आहे त्यांना नुकसान वाटण्याची शक्यता आहे, परंतु तो कुठंतरी रिकवर करावा लागणार आहे आणि तो नुकसान काही होणार नाही आहे, कारण तसे भाव येणारच आहे। त्यामुळे नुकसानीचा विषय नाही, फक्त प्रॉफिट जो आहे तो थोडासा कमी होईल, याच्याबद्दल आता काही दुमत राहिलेलं नाही। परंतु मित्र, हे सगळं करत असताना आपणही समाजाला एक, जसं सरकार सुद्धा म्हणतं की बाबा महागाई जास्त वाढली नाही पाहिजे, आपण अन्नदाता आहोत, आपल्यालाही एक आपला उत्पादन खर्च जाता आपल्याला चांगले पैसे जर मिळत असतील तर अतिशय जास्त महागाई आपल्यालाही अपेक्षित नाही आहे, कारण
जो कंझ्युम करणारा जो ग्राहक आहे तो सुद्धा आपलाच भाऊ आहे. आपण त्याच्यासाठी अन्नदाता म्हणून पुढे येतो. परंतु अन्नदाता हा अन्नदाता राहिला पाहिजे, परंतु अन्नदात्याला उपाशी राहण्याची वेळ स्वतःवर येऊ नये याची काळजी ग्राहकाने घेतली पाहिजे, मार्केटने याची काळजी घेतली पाहिजे आणि त्या हिशोबानं पुढं एक यंत्रणा चालली पाहिजे. ही एक अपेक्षा सार्थ भावना आपण ठेवली पाहिजे आणि ह्याच भावनेच्या माध्यमातून आपण जी काही परिस्थिती निसर्गाने उपलब्ध केलेली आहे तिचं आपण स्वागत करूया. काही बाबतीमध्ये आज नुकसान झालेलं दिसतंय, परंतु काही बाबतीमध्ये फायदा पण झालेला आहे. हानी आणि लाभ या दोन्ही गोष्टी आहेत. परंतु निसर्गानं जो पाऊस पाडला हा बऱ्याच अंशी फायदेशीर आहे. झालेल्या नुकसानी आहेत, परंतु पुढे जी पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आणि जे रब्बी हंगाम होता तो आता बराचसा नुकसान झाला. पेरलेला जो हरभरा आहे, जी तूर आहे, याच्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे. काही उभी पिकं पण साफ झालीत, त्याला पण फटका बसलेला आहे. परंतु पाणी पडल्यामुळं कुठंतरी रिकवर होईल. तुरीमध्ये मात्र खूप उत्पन्नामध्ये घट येण्याची शक्यता सध्या निर्माण झालेली आहे. कारण तुरीची जे माल लागलेला होता पूर्ण तूर पडली, वाकली पावसामुळे आणि वातावरणामुळे आळी पडली आणि पडलेल्या आळीनं पूर्ण शेंग जी आहे ती फस्त करून टाकलेली आहे. फवारणी सुद्धा करता आलेली नाही, कुठलंही देखभाल कोणाला करणं शक्य झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं तुरीच्या उत्पन्नामध्ये खूप मोठी घट येण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता जरी वाटत असली तरीही जो पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं कदाचित वातावरण चांगलं जर बनलं तर दुसरा बहार जो तुरीला लागतो तर त्याचं जर आपण व्यवस्थापन बरोबर केलं तर मला असं वाटतं की काही ना काही आपल्याला तुरीमध्ये हाती लागेल. हरभऱ्यातील जी काही उत्पन्नाची घट आहे, पेरलेला हरभरा बऱ्याच जागी जास्त पाऊस असल्यामुळं तिथंच जळून गेलेला आहे, मर लागलेली आहे. त्याच्यानंतर काही हरभऱ्यामध्ये तण आणि सोयाबीनच्या शेतामध्ये सोयाबीन फुटलेलं जे होतं ते त्याच्यामध्ये निघालेलं आहे. त्याच्यामुळं हरभरा आहे का सोयाबीन आहे हे पण समजत नाही आहे, अशी पीक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु ही एका बाजूला जरी असली, दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर आलं असलं तरी एका बाजूला असं आहे की जे क्षेत्र आता रिकामं राहणार होतं, ज्या क्षेत्रामध्ये ओली अभावी पेरणी झालेली नव्हती, त्या क्षेत्रामध्ये पेरणीसाठी ओल आणि वातावरण हे बनलेलं आहे, त्याचाही लाभ शेतकऱ्याला घेता येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथून काही एरियामध्ये जे काही कॅनलचं पाणी, इरिगेशनचं पाणी येणार आहे तर त्या पाण्याच्या माध्यमातून आपण जे काही पिकं घेणार आहोत त्या पिकामध्ये थोडीशी वाढ आपल्याला करता येऊ शकते. खाली राहणारं क्षेत्र याचंही आपण थोडंसं पिकामध्ये आणू शकतो आणि ऊसाची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करता येऊ शकते. ह्या साखर कारखानदारीसाठी, गूळ निर्मिती उद्योगासाठी सुद्धा एक शुभ संकेत मानला पाहिजे. कारण एवढ्या साखर कारखानदारी असताना या एरियामध्ये ऊसाचं क्षेत्र खूप घटताना दिसत होतं, परंतु ह्या पावसामुळं एक चांगला एक पट्टा ऊसाचा परत एकदा आपला राहू शकतो, एवढंही या निमित्तानं आपल्याला आशेचं किरण दिसत आहे. आणि येत्या काळामध्ये वातावरण कसं राहतंय यानुसार आपल्या उत्पन्नात काय परिस्थिती राहील हेही आपल्याला कळवलं जाईल. हळदीमध्ये सुद्धा उत्पन्नाची वाढ आपण जरी आज गृहीत धरत असलो तरी इथून पुढचं वातावरण कसं राहतं याच्यावरही अवलंबून आहे. कारण जर समजा इथून पुढे आपल्याला जर हळदीच्या उत्पन्नामध्ये यदा कदाचित काही वातावरणामुळं काही फंगस वगैरे आलं, रोगराई आली तर त्याचाही वातावरण हळदीच्या पिकावर परिणाम होऊ शकतो, हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आज व्हिडिओ बनवत आहे म्हणजे हे अंतिम नाही आहे. जसं त्या दिवशी होतं अचानक चित्र बदललं तसं कधीही चित्र बदलू शकतं. आपण अपडेट राहण्यासाठी सूर्या फार्म या यूट्यूब चॅनलशी कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन आल्याच्यानंतर व्हिडिओ पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. ही या निमित्तानं मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो आणि माझ्या आजच्या विचाराला इथं मी समाप्त करतो. धन्यवाद.